युनिक पीएमसी तर्फे आज नवी मुंबई सानपाडा येथे रिडेव्हलपमेंट संदर्भात नेरूळमधील संजीवनी सोसायटीच्या नागरिकांसाठी सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते। रिडेव्हलपमेंट संदर्भात सोसायटीतील नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, प्रोटेक्शन गव्हर्नमेंट व पीएमसी कशा प्रकारे देणार, त्यांना बेनिफिट्स कशा प्रकारे मिळणार, रिडेव्हलपमेंट संदर्भातील फायदे तोटे कळावे, तसेच कोणीही दिशाभूल करू नये हा या सेमिनारचा मुख्य उद्देश आहे। युनिक पीएमसीच्या माध्यमातून युनिक पीएमसीचे मॅनेजिंग डायरेक्टर हिमेश लिंबानी व लीगल ॲडवायझर ॲडव्होकेट अनघा पवळे यांनी सोसायटीच्या नागरिकांना उत्तम प्रकारे माहिती देत युनिक पीएमसीच का निवडावी याविषयी मार्गदर्शन केले। ये प्रेजेंटेशन है संजीवनी अपार्टमेंट ओनर्स एसोसिएशन। आप अपार्टमेंट ओनर्स एसोसिएशन हो अभी, राइट? सीएचएस नहीं हुए हो, अंडर प्रोसेस में हो आप सीएचएस में? ऑल राइट, वेरी गुड सर। तो अभी के लिए मैं आपको एज अ अपार्टमेंट ओनर्स एसोसिएशन कंसिडर कर रहा हूँ। आप लोगों ने प्रोसेसेस चालू किए हैं? प्रोसेस चालू हुआ है आपका? ओके, ग्रेट। ओके, पहले तो नमस्कार फ्रॉम यूनिक पीएमसी, फ्रॉम हमारे कंप्लीट टीम से वेलकम आप लोग को। यूनिक पीएमसी के बारे में थोड़ा मैं आपको बताऊं। हमारा जो मिशन और विजन है वो स्पेशली आपका घर है। हम लोग यही सोचते हैं कि हमारा जो विजन रहेगा वो सिर्फ आपके घर के लिए ही है। हमारा जो मिशन है ओनली हाउसिंग रीडेवलपमेंट के लिए फोकस्ड है। हमारे आर्किटेक्ट्स या जो लीगल एडवाइजर्स है सिर्फ फोकस है रीडेवलपमेंट प्रोजेक्ट्स में। हम लोग कोई दूसरे बिल्डर्स के साथ एसोसिएट नहीं करते हैं फॉर एनी आर्किटेक्चरल वर्क्स भी। हम लोग ओनली इन हाउस रीडेवलपमेंट प्रोजेक्ट्स ही कर रहे हैं। सो हाँ, ओनली पीएमसी फॉर रीडेवलपमेंट। नवी मुंबई में ऐसी कोई पीएमसी नहीं है बहुत सारे, बट वो लोग भी करते हैं दूसरे काम के लिए, बट हमारा सिर्फ फोकस रीडेवलपमेंट है। तो मेजर क्या है कि ये रीडेवलपमेंट आपका घर है, वो है हमारा विजन। नहीं, इसमें क्या है सर, आपको बताओ, आपके जो 3 सोसाइटी मिलके कितने हैं? 270 90 बराबर। श्रद्धा 398, एक ही प्रोजेक्ट श्रद्धा 398 यूनिट से। हाँ, 498 सॉरी। नहीं, जनरली क्या है सर, जो पीएमसी होती है उनका जवाबदारी है सबको साथ में लेकर जाना। हाँ सर, क्योंकि एट दी एंड सोसाइटी मेंबर्स को क्या चाहिए? एरिया चाहिए उनको। एट दी एंड उनको एक अच्छा बड़ा घर, एक अच्छा डेवलपर और एक पीएमसी जो लास्ट तक उनके साथ रहे। प्रश्न असा आहे तो माहिती आहे का, तुमची कधी कधी इमारत पूर्ण होईपर्यंत आहेत ना, माझ्या मनातली दगदग तिथं येत नाही। परंतु ज्यावेळेस लॉटरी सिस्टम निघते, कारण तुम्ही अलॉटमेंट करताना लॉटरी करूनच देणार जे काय असेल ते। ज्यावेळेस ती लॉटरी सिस्टम निघते ना, त्यावेळेस मग ते मनातली कटकट निघते आणि तिथे मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो, इश्यू निर्माण होतो। आपण चीट ठेवतो, चीट सिस्टम असते ते मगाशी त्याचं उत्तर तुम्ही थोडक्यात मगाशी बोलला की एखाद्या सोसायटीला जर सेपरेट असं पाहिजे असेल तर देऊ म्हणून, बरोबर आहे? तर हाच प्रश्न त्यावेळेस तिथं परत उपस्थित होतो आणि वाद निर्माण होतो आणि तिथनं मग ते वेगळं होतं। त्याच्यासाठी सोल्युशन काय असणार? आपण टेंडर फ्लोट करताना तसं टेंडर फ्लोट करायचं असं बोलते। श्रीप्रसाद परब, you heard of him, right? He has clearly told me that it is not required. Okay, so I think that is something. No, you have to answer that me if there is, right? You have to show me like where it is written that you have to convert. ईमेल करतो, You can email me. सेक्शन रेग्युलेशन सगळं तुम्हाला मिळतं आणि हे सर UDCPR मध्ये नाही आहे, अंडर कोऑपरेटिव्ह ऍक्ट मध्ये अध्यक्षांना cooperative and like whatever 1960s you are speaking, right? MCS Act, okay? Yes. That is specifically for cooperative. Yes. Apartment Act is 1970. Okay, you are saying that you cannot do real development under Apartment Owners Association. Yes. Is that what? Yes. You are very clear about it, right? Yes. Okay, and that is what SIDCO says and that is what NMMC says. Yes. Correct? Yes. Okay. अगर डेवलपर हम लोगों से कोई चीटिंग करते हैं क्या, तो आप उनके ऊपर क्या लीगल एक्शन लेंगे? ये ज़्यादा केसेस में होता है, इसके लिए। हाँ सर, होता है सर। तो 2 चीज़ें हैं। एक तो
कभी सुना नहीं, एक्शन लेते हुए एक्शन लिया ऐसे कोई PMC नव्हती क्या हुआ डेव्हलपर काय करायचे त्यांचीच PMC दाखवायची त्याच्यामुळे असं झालं कुठे की डेव्हलपर आता तेच करतात की स्वतःची PMC लिगली करून टाकतात. म्हणून मी आम्ही विचारलं की त्याचे पर्याय तुमच्याकडे खुले असतात का, असा जर प्रकार झाला असं एखादं उदाहरण आहे का की ह्या BMCने ह्या बिल्डरवरती ऍक्शन घेतली? इथं वाचनात नहीं है 10 वर्षाच्या वाचनात मी अजून वाचलेलं नाही. तर तो जर असं काय असेल तर ते पण तुमची जी हे काय बोलतो तुमची जी खासियत आहे ती जर ह्या प्रश्नाबद्दल रहिवाशांच्या हिताच्या साईडने होणार असेल तर असा कुठे इश्यू झाला आणि थोडं जर आम्हाला काही गोष्टी समजून सांगितलं तर आम्हाला त्याच्याबद्दलचं थोडंसं, कारण हा सगळा मग काय होतं कमिटीवरती हा ब्लेम येतो की तुम्ही लक्ष नाही दिलं, चिटिंग झाली, तर त्याच्यासाठी आपल्याला लिगल काय पुढे प्रोसिजर करता येते. एक उदाहरणासहित सांगितलं तर खूप चांगलं होईल. आम्हाला थोडंसं आधार कंफर्टेबल हो. क्या है जो मुंबई में मेजर मुंबई में रीडेवलपमेंट हुआ है सियानंतर, अभी मुंबई के लिए ये नया है, नया ग्राउंड है. तो मुंबई को ये सब देखकर नवी मुंबई सिडको ने एक मैंडेट रखा है PMC अपॉइंटमेंट. उसमें PMC नहीं है. मुंबई में क्या करते हैं कि डेवलपर ही जाते सोसाइटी के पास, अपॉइंट करवाते हैं और डेवलपर खुद आर्किटेक्ट्स और वो सब रखते हैं. तो यहाँ पे PMC मैंडेट रखा है जो इंडिपेंडेंट रहे, वो भी ध्यान में रखना है. डेवलपर्स भी आएंगे सोसाइटी के पास, डेवलपर्स भी आके इन्फ्लुएंस करेंगे. इन्फ्लुएंस मतलब बोलेंगे मैं ज़्यादा एरिया दे रहा हूँ, प्लस फाइनेंशियल इन्फ्लुएंस भी करेंगे. आप समझ रहे हो मैं क्या बोल रहा हूँ? तो वो फाइनेंशियल इन्फ्लुएंस करते हैं अंदर आने के लिए, ये जेन्युइन होता है. तो मैं आंसर करूँ क्वेश्चन का. PMC मतलब इससे प्रोजेक्ट मैनेजमेंट कर सकते. PMC कोई एक्शन नहीं होता. PMC ओनली सजेस्ट द एक्शन. सी अगेन आपल्या बरोबर असते ना टेक्निकली. सी आई एम टेलिंग नाउ आई एम टेलिंग. पहले मुझे बोलने दो. देखो PMC मतलब प्रोजेक्ट मैनेजर कंसल्टेंट. They are the project manager. They don't have any right. See, they have only they give suggestion. They give their technical findings, or they give advice to technical committee of developers, and developer technical committee has to take action. Absolutely. PMC cannot take action legally. Yes. But डेवलपर डेवलप करेगा, लेकिन 5 लोग का समझो डॉक्यूमेंट का इश्यू है, मतलब कोई ये हो गया, किसी का नहीं हो गया, कि हो गया, तो वो किसमें वो 5 लोग का क्या होता है इसमें? सॉरी, ओनरशिप सर्टिफिकेट. अच्छा हां हां. समजा ते नाही झालं तर मग त्या केसमध्ये काय होतं? 1-2 डिस्प्यूट राहिले तर काय होतं? सेकंड जे ॲग्रीमेंट तुमचं डेव्हलपर आणि सोसायटी मेंबरसोबत जे इंडिव्हिज्युअल एक होतं अकोमोडेशन, तर ते आपल्याला होल्डला ठेवायला लागेल. रिझर्व ठेवायचं. कारण ते पण तुमचं ॲग्रीमेंट रजिस्टर होणार, फक्त तुम्हाला स्टॅम्प ड्युटी नाही पडत ॲज पर हायकोर्ट गाईडलाईन्स. समजा प्रोजेक्ट कंप्लीट झाला आणि त्यांचे नाव वगैरेचे प्रॉब्लेम राहिले आणि मी बिल्डर निघून गेला, PMC निघून गेले, त्यांना नावं करण्यासाठी नंतर पैसे जास्त भरावं लागणार आहे. कारण यांचं जे नावे झालं, CC झालं, ती सगळ्या एकत्र होणार आहे. त्यांना सेपरेटला जावं लागेल. त्यावेळेस त्यांना अडचण होईल आणि त्यावेळेस त्यांना पैसे जास्त भरावं लागेल. येस येस. जे की डेव्हलपर पहिले काम करून देईल ते मग तुम्हाला तुमच्या पॉकेटमधनं करायला लागेल खर्च. ते जेवढं लवकरात लवकर तुम्ही कराल टायटल क्लिअर तुमच्या फ्लॅटचं तेवढं बेटर आहे तुमच्या सगळ्यांसाठी. नोटीस भेटेल डेव्हलपरकडनं, त्यानंतर लोक वॅकेट नाही करतात 1 महिन्यामध्ये. काय काय इश्यूज क्रिएट होतात, काय काय राजकारण येतं त्याच्यामध्ये, किंवा बाकी काही गोष्टी, कोण मला काय कायचे डिमांड्स असतात, किंवा मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे. अशा वेळेला बाकी लोक सगळे खाली गेलेले असतात. तर त्याच्यामुळे कसं आपला कमेन्समेंट ऑफ वर्क राहतं स्टार्ट करायचं. डेव्हलपर तिथपासून स्टार्ट नाही करू शकत. मग आपल्याकडे 2 ऑप्शन्स असतात, तिकडे सिडकोकडे जायचं तर मग सिव्हिल कोर्टात जायचं. और थर्ड ऑप्शन आहे ते क्रिमिनलचं आहे. त्याच्यामध्ये जाण्यापेक्षा आपण प्रेफर करतो की पहिले आपण सिडकोमध्ये जायचं. त्याच्यानंतर मग सिडकोकडनं जर ऑर्डर मिळते तर सिडको लगेच त्यांचं इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर कट करून टाकतात. ते झाल्यानंतर पण जर त्यांनी काहीतरी सोल्युशन काढून ते परत कनेक्ट करून घेतलं तर मग आपण कोर्टात जायचं, नंतर मग क्रिमिनलकडे जायचं. असं आहे. मग ते पोलीस येऊन सगळं त्यांना हे करून त्यांना वॅकेट करतात. पोलीस तुम्हाला काय करायची गरज पण लागत नाही.
असं आहे. आणि म्हणजे प्रोजेक्टवर स्टे येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. याच्यात 2 ऑप्शन आपण टर्मिनेशनचे ठेवायचे असतात. मोस्टली आम्ही जे ठेवतो ते एक तर आर्बिट्रेशन, नंतर मग डिरेक्ट टर्मिनेशन विथ कोर्ट. आर्बिट्रेशन आपण पहिलं प्रेफर करतो. आर्बिट्रेशन म्हणजे कोर्टाकडनं फक्त ऑर्डर घ्यायची असते आपण की आम्हाला आर्बिट्रेशनसाठी जायचं आहे. आर्बिट्रेशनमध्ये फास्ट प्रोसिडिंग होते, जे की आपण कॅन्सलेशन ऑफ डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट्स ॲज अ सिव्हिल सूटसाठी गेलो कोर्टात तर त्याला वेळ जातो, तुम्हाला पण माहिती आहे. त्यापेक्षा आपण आर्बिट्रेशन करून एक आर्बिटर अपॉइंट करायचं, ते पण PMC करतं अपॉइंट, आणि आपण डेव्हलपरसोबत बसायचं. नॉर्मल जशा कोर्टात हिअरिंग चालू असतात तशाच आर्बिट्रेशनचे हिअरिंग्स होतात. तुम्हाला काय काय लोकांना माहिती असेल आर्बिट्रेशन? ॲक्च्युली आता नवी मुंबईमध्ये बहुतेक सगळ्या म्हणजे इमारती बिल्डिंग्स जुन्या झाल्यात आणि त्याच अनुषंगाने आमची असोसिएशन पुनर्वसनाच्या दृष्टीने पावलं पुढे टाकत होती. त्याच दरम्यान आम्हाला युनिक PMCचं ॲप्रोच झाले. मग आम्ही त्यांचं मार्गदर्शनपर आज त्यांनी शिबिर स्पेशली आमच्या असोसिएशनसाठी आयोजित केलं होतं. त्यातून आम्हाला अनेक कायदेशीर बाबींबद्दल डिस्कशन झालं, त्याच्याबद्दल अनेक माहिती मिळाली आणि ही माहिती एकदम सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीमध्ये युनिक PMCचे संचालक असतील, लीगल ॲडवायझर असतील, कर्मचारी असतील, त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने आम्हाला समजून सांगितलं, जेणेकरून आमचा पुढचा मार्ग आता सोपा होईल. आम्हाला ज्या येणाऱ्या अडचणी असतील पुढे जाऊन त्याच्याबद्दल आम्ही त्याच्यामध्ये लढा देऊ शकू आणि आमचं काम कोणताही अडथळा न येता चांगल्या पद्धतीने होईल अशी मला आज आशा निर्माण झाली. त्याबद्दल मी युनिक PMCचे मी आभार मानतो. तसेच माझ्या इथे आलेल्या सर्व माझ्या संजीवनी अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनच्या सर्व सभासदांचे मी आभार मानतो आणि सदर मीटिंग चांगल्या पद्धतीने हँडल केल्याबद्दल PMCचे मी आभार मानतो. हा युनिक PMCला रेकमेंड करण्यासाठी आम्हाला विशेष करून एक सभा घ्यावी लागेल. येथे 90 जण आहेत सभासद, त्याच्यामध्ये आम्हाला मेजॉरिटी दिली सर्व लोकांनी तर निश्चितच त्यांना मी PMC करणार. आजचा अनुभव आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाऊ. पण आज आम्ही समाधानी आहोत. जी काय माहिती आम्हाला PMCकडून मिळेल त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. हे पहा, नवी मुंबईमध्ये हे बदलणारे शहर आहे, गतिमान शहर आज होत आहे आणि नवी मुंबईमध्ये पुनर्वसनाचे अनेक प्रोजेक्ट नवी मुंबईमध्ये उभे राहतात आणि त्या प्रोजेक्ट नवी मुंबईमध्ये उभे राहणाऱ्या प्रोजेक्टमध्ये PMC हा एक महत्त्वाचा भाग सिडकोच्या किंवा शासनाच्या नियमानुसार ठेवलेला आहे. अनेक PMC येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती देतात आणि बऱ्याच वेळा की ज्या माहिती लपवल्या जातात, की ज्या माहितीमुळे नागरिकांचं समुपदेशन होतं, नागरिकांना जे काही प्रश्न असतात त्याविषयी उत्तम चर्चा होते, अशी PMC युनिक PMC आम्हाला आज तरी वाटली. कारण आमच्या नागरिकांनी जे काही प्रश्न विचारले, रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत असतील, शासनाच्या नियमाच्या बाबतीत असतील, ते नियम उत्तम प्रकारे समजून सांगण्याचं काम युनिक PMCने केलं. राहिली आजची ही प्राथमिक, जरी आमचे कमी मेंबर जरी असले तरी ही प्राथमिक मीटिंग होती आणि ही ज्यावेळेस लोकांसमोर 90 रहिवाशांसमोर ही ज्यावेळेस विषय जाईल त्यावेळेस ते अजून विस्तृतपणे आणि टॉपिकनुसार सविस्तर माहिती रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत देतील अशी नक्कीच आशावाद वाटते. युनिकने जे मार्गदर्शन आम्हाला आज रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत केलं त्याने निश्चित आम्ही समाधानी आहोत.